सगळ्यांनी सांगताना एक गोष्ट चांगली सांगितली की आमच्या सगळ्यांच्या शेटजींच्या माझ्या सूचना आहेत की टीका करायची नाही. त्यामुळे भाषण केली परंतु मर्यादा आल्या याची मला जाणीव आहे. परंतु तुम्ही जर सगळ्यांनी बारकाईनं पाहिलं तर मी पहिल्या सभेमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि आजही सांगतोय की आम्ही आमचं काम तुमच्या समोर देतोय आणि कार्य अहवाल देत असताना पुढच्या काळामध्ये आम्ही काय करणार याचा निर्धारनामा देऊ आणि तुम्ही काय केलं हे आमच्या समोर मांडा आणि काय करणार हे आमच्या समोर मांडा. सभा झाल्या, भाषणं झाली, मी वाट पाहत होतो. परंतु शेठजी संपूर्ण प्रक्रियेमध्ये समोरच्या पॅनलनं काय केलं याच्यावर एक शब्दही आपल्या समोर मांडलेला नाही. कुठला कार्य अहवालही त्यांना देता आला नाही आणि आजपर्यंत उद्या प्रचाराचा समारोप आहे. आजपर्यंत काय करणार याचा जाहीरनामा आणि निर्धारनामाही त्यांना देता आला नाही आणि तोच एक प्रकारे आपल्या पॅनलचा विजय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. या सगळ्या वाटचालीमध्ये त्यांनी कुठेही आपण केलेल्या जो काही कार्य अहवाल आहे तो चुकीचा आहे असा आक्षेप त्यांना पुढे घेता आला नाही. इतका पारदर्शक आपण आपला कार्य अहवाल दिलेला आहे. 300 कोटीपेक्षा जास्त कामं, रस्त्यापासून प्रशासकीय इमारतीपासून पाण्याच्या व्यवस्थेपासून गटरच्या व्यवस्थेपर्यंत केलेलं काम आणि या सगळ्याचा व्यवस्थित आढावा चित्ररूपानं आकडेवारीसह आपल्या समोर आपल्या सगळ्या पॅनलच्या उमेदवारांनी दिलेला आहे. आणि आज मी तुम्हाला खात्री देतो की जो निर्धारनामा आपल्या समोर दिलेला आहे तो पूर्ण करण्याची जबाबदारी माझी, शेठजी आणि सगळ्या उमेदवारांची निश्चितपणे राहणार आहे. मागच्या 2014च्या आणि 19च्या विधानसभेला जो काही निर्धारनामा मी दिला होता तो 100% आपण पूर्ण केलेला आहे आणि त्याच धर्तीवर या परिसरामध्ये जे जे अभिवाचन आम्ही तुम्हाला दिलेलं आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची राहील. निवडणुका आल्या की भाषण होतात, भाषण झाल्यानंतर पुढच्या निवडणुकीलाच परत भाषण होतात आणि दौंड कसं मागे राहिलं हे सांगितलं जातं. परंतु दौंड मागे राहिलं त्याला जबाबदार कोण हे एक प्रश्नचिन्ह आहे आणि मागे राहिलं तर ते पुढे नेण्यासाठी तुम्ही काय केलं हे मात्र कुणीच सांगत नाही. प्रत्येक निवडणूक आली की तीच आश्वासनं, तेच वक्ते आणि आम्ही सक्षम आहोत. आज जर समोरच्या पॅनलची सभा पाहिली तर उपमुख्यमंत्र्यांना मदत करण्यासाठी त्यांना यावं लागलं आणि स्थानिक कोणत्याही नेतृत्वाला भाषण करण्याची संधी सुद्धा या ठिकाणी मिळाली नाही. याच्यावरून तुमचं काय कर्तृत्व आहे हे तुमच्या नेत्यांनाही माहित आहे आणि तुमच्याच्यानी काहीच होणार नाही याची खात्री असल्यामुळे नेत्यांना तुम्हाला मदतीला इथे येण्याचा निर्णय घ्यावा लागला. आम्हालाही नेते आहेत परंतु आपण सगळेजण सक्षम आहोत. निधीच्या बाबतीमध्ये काही वल्गना झाल्या परंतु मी एवढंच सांगेल की मी मागेही सांगितलं, मध्ये एका इंटरव्ह्यू मध्ये पण सांगितलं, मी कायद्याचा पदवीधर आहे आणि राज्य शासनाचा विद्यार्थी पण आहे, त्याचाही मी पदवीधर आहे. माझ्या दृष्टीनं मुख्यमंत्री हे शासन असतं आणि शासन म्हणजेच मुख्यमंत्री असतो आणि मुख्यमंत्री या मतदारसंघाच्या तुमच्या माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत याची मला वाटते तुम्हाला, मला आणि जनतेला सगळी खात्री आहे आणि त्यामुळे 3 वेळा तुम्ही सगळ्यांनी मला विधानसभेमध्ये काम करण्याची संधी दिली. या निवडणुकीचं वेगळेपण असं आहे की या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्या सर्वसामान्य कुटुंबातील वेगवेगळ्या घटकांना संधी देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. सगळे छोट्या छोट्या कुटुंबातील घटक आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये यादी मी पाहिली तर 27 पैकी 19 उमेदवार असे की ज्यांचं वय 40 पेक्षा कमी आहे. त्यामुळे तरुणांना सुद्धा त्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेठजी आम्ही सगळ्यांनी बसून या शहराच्या विकासासाठी योग्य उमेदवार दिले पाहिजे या विचारानं सगळ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये सगळ्यांचं समाधान होतं असं नाही परंतु अतिशय सगळ्यांनी समाधानानं पॅनल स्वीकारलेला आहे. अवघ्या काही तासामध्ये नाराज्या दूर झाल्या, सगळ्यांनी कामाला सुरुवात केली. अतिशय चांगला प्रतिसाद म्हणजे आपल्या शुभारंभाच्या सभेपेक्षा 3 पट मोठी सभा आपली या ठिकाणी होतीये. हा सुद्धा आपल्या संघटित शक्तीचा एक विजय आहे आणि आपल्या संघटित शक्तीच्या माध्यमातून माझी सगळ्यांना विनंती आहे की फक्त काही तास मतदानासाठी राहिलेले आहेत आणि त्या कालावधीमध्ये आपण जे परिश्रम घेऊन पॅनल उभं केलंय
त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्या सगळ्यातील जे काही रुसवे असतील, काही अडचणी असतील, मतभेद असतील, हे दूर ठेवून या शहराच्या हितासाठी ही निवडणूक चालू आहे. शेवटी मला बरेच जण म्हणले की तुम्ही कुणी सांगितलं मी घराघरात फिरतोय, गल्ली गल्ली फिरतोय. खरं आहे, अगदी खरं आहे. म्हणजे माझ्या निवडणुकीला सुद्धा मी दौंड शहरामध्ये कधीही फिरलो नाही. प्रत्येक माणूस काही प्रमाणानंतर स्वार्थी असतो. आपली निवडणूक प्रत्येकाला महत्वाची असते, परंतु माझ्या दृष्टीनं माझ्या विधानसभा ही महत्वाची असतेच असते. परंतु आपण राजकीय अशा टप्प्यावर आहोत की ही निवडणूक दौंड शहराच्या इतिहासामध्ये अतिशय महत्वाची निवडणूक आहे. याची जाणीव मला आहे, ती जाणीव तुम्हाला करून देतोय. आणि या दौंड शहराच्या विकासासाठी मी घरोघरी जाऊन, आम्ही प्रत्येक भागामध्ये जाऊन सगळ्यांना ही निवडणूक कशी महत्वाची आहे त्याचं मार्गदर्शन करतोय. केंद्रामध्ये आपलं सरकार आहे. बऱ्याच सकाळी चर्चा झाली की केंद्रात सरकार चाललंय, चांगलं चाललंय, राज्यात सरकार चाललंय, चांगलं चाललंय. आमचं सरकार आहे आणि चांगलं चाललंय हे सर्टिफिकेट समोरच्या पॅनलनी दिलं तर काही वावगं नसतं. आणि मी विधानसभेला जे सांगायचो की या ग्रामीण भागातील मी एकटाच विधानसभा सदस्य असेल ज्याचं सरकार राज्यामध्ये असेल आणि केंद्रामध्ये असेल, आणि सगळी ताकद आपल्या पाठीशी उभी राहिली, आताही राहतीये. वेगळा आढावा मी घेणार नाही. केलेल्या कामाचा कार्यभार मागच्या वेळी मांडलेला आहे आणि त्या माध्यमातून अतिशय गतीनं माननीय मुख्यमंत्री या मतदारसंघामध्ये लक्ष देऊन कामं अतिशय गतिमान होत आहेत आणि ही कामं खऱ्या अर्थानं अजून गतीनं पुढे करण्याचा हा निवडणुकीचा कार्यक्रम आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं काही गोष्टींचा मी आवर्जून उल्लेख करेन की मी सातत्यानं या निवडणुकीमध्ये सांगतोय की या शहरामध्ये ज्या प्रमुख समस्या आहेत त्या सोडवण्याचा सगळा एक प्रोग्राम आम्ही तयार केलेला आहे. कोण ब्ल्यू प्रिंट म्हणतं, कोण अवघड अवघड शब्द वापरतं, परंतु मी नक्की सांगेन की तुमच्या मनामध्ये जे आहे ते पूर्ण करण्याची आम्ही तयारी केलेली आहे. आज या रस्त्यावर जरी आपण बसायचो, हा रस्त्यावर सभा होतीये, इथून पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे आपण गेलो तर हा रस्ता कधीच ठीक नव्हता. दौंड शहरात आल्यानंतर कधीही दौंड शहरामध्ये प्रसन्न वाटत नव्हतं, हे चित्र खरं आहे. परंतु अष्टविनायक मार्गाच्या माध्यमातून आपण ते बदललं आणि शेजारी पोलीस स्टेशनच्या इमारतीपासून वेगळ्या प्रशासकीय व्यवस्था ह्या फक्त इतर एखाद्या तालुक्यातच चांगल्या असाव्यात. ठीक आहे, बारामती चांगलं आहे, आम्हाला मान्य आहे, परंतु दौंड चांगलं करण्यासाठी कोण काय करते याचं उत्तर शोधण्याची ही निवडणूक आहे. आणि मागच्या 10 वर्षामध्ये ज्या गतीने आपण पुढे चाललोय त्यापेक्षा दुप्पट गतीनं पुढे जाण्याची ही निवडणूक आहे. हे सगळे जे काही उमेदवार आपल्या समोर आहेत त्यांना निवडून द्या. आपल्याला मुख्यमंत्री आपण जे प्रस्ताव नेतील ते मंजूर करून देण्याची जबाबदारी माझी राहील अशी या पॅनलच्या वतीने मी सगळ्यांना खात्री देतो. आता आपल्याला थेट लाईन आहे, इकडून तिकडच्या मार्गे तिकडून इकडे जाणे हा काय आपला दौंडकरांचा आता कार्यक्रम राहिलेला नाही. आपल्याला मुंबईला मुख्यमंत्र्यांच्याकडे प्रवेश आहे आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः दिल्लीमध्ये आपल्याला आवश्यकता सगळा सपोर्ट करतात. मी रेल्वेचं उदाहरण सांगितलं की दौंड सारख्या एखाद्या छोट्या शहराच्या साठी मुख्यमंत्री स्वतः रेल्वे मंत्र्यांना बोलून प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भामध्ये सूचना करतात आणि त्यांचं कार्यालय हे स्वतः दिल्लीतलं कार्यालय तिथल्या रेल्वे मंत्र्यांच्याकडे फॉलोअप करतं. हे दौंडमध्ये पहिल्यांदा घडतंय आणि सगळं घडवण्यासाठी पुढच्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. मागच्या वेळेस मी शोभरांबाच्या सभेमध्ये कार्य अहवाल आपल्या समोर मांडला आणि निर्धारनामा सुद्धा आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला आणि त्या माध्यमातून मी काही गोष्टींचा उल्लेख नक्की करेन. ही निवडणूक आपण कशासाठी लढवतोय आणि कशासाठी या निवडणुकीला सामोरं जातोय. नगरपालिकेची भव्य इमारत आपली प्रस्तावित आहे, ती मंजूर करण्यासाठी आपण ही निवडणूक लढवतोय. प्रत्येक घरामध्ये या पुढच्या 2.5-3 वर्षामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या संपेल आणि त्यासाठी ही निवडणूक आहे. प्रत्येक भागातील गटार व्यवस्था करण्यासाठी ही निवडणूक आहे. शहरातील कॉन्क्रीट आणि डांबरीचे रस्ते झाले, परंतु उर्वरित राहिलेले रस्ते पूर्ण करण्यासंदर्भातली ही निवडणूक आहे. शहरामध्ये सगळ्या भागामध्ये सीसीटीव्हीचे कॅमेरे लावण्यासाठीची ही निवडणूक आहे. एक सुसज्ज असा क्रीडा संकुल आणि वेगवेगळ्या क्रीडा व्यवस्था निर्माण करण्यासाठी ही निवडणूक आहे. भाईवळण रस्त्याचं काम पूर्ण करण्यासाठी ही निवडणूक आहे. संपूर्ण शहर कचरा मुक्त करण्यासाठी ही निवडणूक आहे.
भुयारी वीजवाहिन्या करण्यासाठीची ही निवडणूक आहे. आपल्या भागामध्ये जे काही झोपडपट्टी आहे त्याचं निर्मूलन करण्यासाठी ही निवडणूक आहे. गोरगरिबांसाठी अल्प दरामध्ये बहुउद्देशीय सभागृहासारख्या काही सुविधा निर्माण करण्यासाठी ही निवडणूक आहे. आणि जी विस्थापित मंडळी शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून स्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पोलीस स्टेशनच्या समोर जी काही नगरपालिकेची इमारत होईल त्या भागामध्ये आपण एक चांगलं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं करून त्या विस्थापित मंडळींना स्थापित करण्यासाठीची निवडणूक आहे. आणि अशा सगळ्या कारणासाठी या निवडणुकीला सामोरं जात असताना नदी सुधार सारखा प्रकल्प, त्याचबरोबर सर्व चौक सुशोभीकरण करणं, स्वच्छतागृहाचा विषय मार्गी लावणं, तो मार्गी लागलेला आहे. परंतु आता विरोधकांना बोलायचं काहीच नसल्यामुळे फक्त एकच विषयावर बोलतायत, ते आपणच पूर्ण करणार आहोत. आणि या सगळ्यासाठी या निवडणुकीच्या निमित्तानं मी अतिशय गंभीरपणे माननीय शेठजी, आम्ही सगळेजण गंभीरपणे या निवडणुकीला सामोरे जातोय. आपण मागे राहिलो ही खंत तुमच्या माझ्या मनामध्ये आहे आणि ती दूर करण्याची ही निवडणूक आहे. आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी येत्या 2 तारखेला या सगळ्या उमेदवारांना मतदान करावं अशा प्रकारचं आवाहन मी नक्की करेन. सगळ्यांना मगाशी उल्लेख झाला की टीका करू नये, टीका करू नये. त्याप्रमाणे सगळ्यांनी बोलल्याप्रमाणे टीका केली नाही त्याबद्दल तुमचेही आभार. विरोधकांना टीका करता आली नाही म्हणून त्यांचेही आभार. आणि ही निवडणूक अतिशय शांततेने पार पडतीये त्याबद्दल सर्वच उमेदवारांचा आभार मानायला काही हरकत नाही. परंतु विचाराची लढाई आपण विचाराने निश्चितपणे जिंकू. आम्ही मोठे मनाचे आहोत. आम्ही ज्यावेळी निर्णय घेतले त्यावेळी कधी पाठीत खंजीर खुपसणं आमचं काम नाही. आम्ही लढतो, समोरून लढतो आणि मित्र झालो तर मित्रासारखंच काम करतो. परंतु समोरची मंडळी खरंच मैत्रीमध्ये मैत्री करतात का हे आता तपासायची आवश्यकता आहे. मी नक्की सांगेल की दिलेला आदेश प्रत्येक ठिकाणी पाळणारा मी कार्यकर्ता आहे. आणि नेते जो निर्णय घेतील तो शिरसावंत मानून प्रक्रिया पुढे नेणारा मी नेता आहे. माझी नियत साफ आहे, तुमची नियत साफ आहे काय सांगा. आणि या माध्यमातून मी एवढंच आवाहन करेल, एक साफ नीतीनं या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी. मी स्वतः शेठजींचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं आहे, परंतु या वयामध्ये सुद्धा आमच्या बरोबरीने शेठजी सुद्धा सगळीकडे प्रत्येक भागामध्ये जात आहेत. आणि आमची सगळी धडपड ही तुमच्यासाठी चाललेली आहे. हे उमेदवार निवडून आणणं हे माध्यम आहे, परंतु उद्दिष्ट मात्र तुमच्या सगळ्यांच्या कल्याणासाठी राहिलेल्या सगळ्या योजना ज्यांचा उल्लेख निर्धारामध्ये आहे ते पूर्ण करण्यासाठी आहे. आणि त्यामुळे ही निवडणूक ही आपली निवडणूक आहे असा निर्धार करून आपण सगळ्यांनी पुढच्या 2 दिवसाची प्रक्रिया पार पाडावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. निवडणुकीच्या निमित्तानं निवडणुकीचं चिन्ह आपल्याला पूर्वी मिळालेलं कपाट हेच आहे. फक्त प्रभाग क्रमांक 1 मध्ये नगराध्यक्ष पदाचं कपाट आहे, आपल्या महेश नवगिरींचं कपाट आहे आणि आपल्या पानसरेताईंचं बॅट आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वीरताईंचं कपाट आहे. आपले दुसरे उमेदवार देवकरताईंचं त्या ठिकाणी कपाट आहे. आणि आपले तिसरे उमेदवार जे आहेत माने त्यांचं ऑटो रिक्षा आहे. बाकी पुढच्या सगळ्या प्रभागातील आपल्या उमेदवारांची तिघांची चिन्ह कपाट आहे. आपल्याला उद्या मतदान कसं होईल याचं प्रात्यक्षिक दिलं जाईल आणि त्या माध्यमातून सगळी निवडणुकीची प्रक्रिया विशेषतः कार्यकर्त्यांनी अतिशय डोळसपणानं पार पाडावी आणि दौंडच्या विकासाचा मार्ग खुला करणारी आणि गती देणारी निवडणूक म्हणून सगळ्यांनी गंभीरपणे आपापसातील मतभेद बाजूला ठेवून सगळ्यांनी पॅनल टू पॅनल मतदान करावं. सर्वसामान्य घरातील आपली बहीण सुद्धा एक चांगलं काम करू शकते याचा विश्वास मी त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वीरताईंच्या वतीने देतो. आणि शेठजी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की ताकदीनं पुढच्या काळामध्ये तुम्ही यांना निवडून दिल्यानंतर केंद्र राज्याच्या ताकदीच्या माध्यमातून हे दौंड आम्ही बदलून दाखवू ही खात्री व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.